यांचा, ज्योतिषाहू भीमरावांचा, पुण्यश्लोक अहिल्याचा, चांदबिबी सावित्रीचा, हो सळसळत्या रक्ताचा, निधड्या शूर जवानांचा, शेतकरी अन मजुरांचा, महाराष्ट्र तुला मुजरा, राष्ट्रवादीचा, हे राष्ट्रवादीचा, निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार मनोहर किसनराव पिसाळ आणि उपस्थित असणारे 19 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेले सर्व शहरातील सुज्ञ मंडळी, वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि सर्व आमची तरुण युवक मित्र, भाऊ, आपल्या सभेची वेळ ही 7ची आपण दिलेली आहे. 6:45 पासून भाऊ हे बाजार तळ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भरगच्च असं त्या ठिकाणी भरलेलं आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की येणाऱ्या 27 तारखेला या शहरातील मतदार मायबापानं एक निर्णय निश्चय त्या ठिकाणी केलाय आणि तो निर्णय असा आहे की 27 तारखेला त्या ठिकाणी आपल्याला मतदान करायचंय आणि 28 तारखेला या गेवराई नगरपालिकेवर त्या ठिकाणी घड्याळाचा गजर कापण करायचा आहे. अशा पद्धतीचा एक निश्चय या शहरातील आमच्या मतदार मायबापांनी ही निवडणूक हातात घेऊन केलाय. भाऊ, आपल्या माहितीस तो आज शहरामध्ये आता एका गल्लीमध्ये अजून एका नेत्याची त्या ठिकाणी सभा चालू आहे, परंतु सर्व नेते आणि कार्यकर्ते तिकडं आणि जनता इकडं अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि हे सर्व कशामुळे हे चित्र आहे? निवडणूक जाहीर व्हायच्या पहिले, कार्यक्रम जाहीर व्हायच्या पहिले असं म्हणलं जायचं की गेवराई नगरपालिकेची निवडणूक जे काही आहे ती एकतर्फी आहे, इथं काहीच होऊ शकत नाही, काही होणार नाही. जशीच निवडणूक जाहीर झाली, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, त्याचबरोबर 19 नगरसेवक पदाचे उमेदवार भैयासाहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केले. त्या दिवशीपासून आजपर्यंत नाही, 27 तारखेपर्यंत हे जे काही हे हवा आहे, हे वादळ आहे, एक प्रकारे शहरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाले की नाही बाबा, पहिल्यांदा म्हणत होते सुरुवातीला नाही नगराध्यक्षचा उमेदवार जे काय आहे फारच चांगला दिलाय, थोड्या दिवसांनी म्हणायला लागले की नगराध्यक्ष यांचा निघतोय, आता म्हणतात आला ह्यांचा नगराध्यक्ष तर निघला. म्हणजे लोकांची प्रतिक्रिया आहे ही. आता जे काही आहे शीट किती येते, नगरसेवक किती येतात हे पाहायचंय. आणि हे वातावरण कशामुळे भाऊ? फक्त एकाच गोष्टीमुळे की लोकांना गृहीत धरणे. नगर अध्यक्ष आणि उमेदवार जाहीर करण्याच्या पहिले, कार्यक्रम जाहीर व्हायच्या पहिले सन्माननीय विद्यमान आमदार साहेबांना लोक विचारायचे, पत्रकार बांधव विचारायचे तुमचा उमेदवार कोण? साहेब, आमदार साहेब, उमेदवार कोण नगराध्यक्ष पदाचा? नगरसेवक ह्या गल्लीत, ह्या वार्डात, प्रभागात हे कोण? तेव्हा म्हणायचे आम्हाला कोण उभा करायचं काय ह्याची गरज नाही, आम्ही कुणीही उभा केलं, आम्ही दगडही उभा केला तरी लोक जे काय आहे त्याला त्या ठिकाणी शेंदूर लावून पाया पडते आमच्याकडे बघून. आता ह्यांच्याकडे बघायला ह्यांच्यात काय देव जाणे. म्हणजे अशा पद्धतीनं लोकांना गृहीत धरायचं. लोक ना वेटीस त्या ठिकाणी
ठिकाणी धरायचं. हे जे काही ह्यांचा तोऱ्या आहे, ही जी काही मस्ती आहे, ते मला वाटतं असणं साहजिक आहे. कारण लोकांनी भरभरून दिलं. अहो, पण त्यावेळेस जे काही आहे तुमचं कर्तृत्व काही नव्हतं. त्यावेळेस होती मोदी लाट होती. मोदी लाट होती. तुम्ही लोकांना भावनिक केलं. आणि आता काय काढलंय? आली आली काय लक्ष्मण सेना. लक्ष्मण सेना आणि राम कुठं आहेत? तिकडे जेलात. इकडे लक्ष्मण सेना केली. अहो, ज्या मोदी लाटेवर तुम्ही निवडून आलात, ज्या राम साहेबाच्या नावावर तुम्ही लोकांना भावनिक केलं, तुम्ही म्हणले की आमचे राम साहेब जे काही आहेत जेलमध्ये घातले, लोकांना भावनिक तुम्ही केलं, मान्य आहे. अहो, आज तुमची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता आपली आमदार साहेब आहे. त्या रामभाऊला तुम्ही का बाहेर काढत नाही? आता का काढत नाही? ते करायचं नाहीये तुम्हाला. तुम्हाला फक्त जे काही आहे ह्याचं राजकारण करायचंय, लोकांना त्या ठिकाणी भावनिक करायचं आहे. हे तुमचं काम जे काय आहे, ही जी काही तुमची विकृत मनोवृत्ती जे काय आहे, ती गेवराई शहरातील नागरिकांना आता कळलीये, समजलीये. 10 वर्ष झाले सत्ता आहे. 10 वर्ष सत्ता त्या ठिकाणी आहे. आज भाऊ, आम्ही निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सामोरं जातोय. एक जाहीरनामा नव्हे तर एक वचननामा घेऊन आम्ही सामोरं जातोय. त्याचं प्रकाशन आपण केलंय. या भारतीय जनता पार्टीचा कुठलाच जाहीरनामा त्या ठिकाणी नाही. जाऊ द्या, 10 वर्ष झाले. आता जाहीर करायला तुमच्याकडे काही नसल, पण तुम्ही काय केलं? काय 10 वर्षात आपण दिवे शहरामध्ये लावले? कमीत कमी हे तरी सांगायला पाहिजे होतं. याचं तरी काहीतरी पाहिजे होतं. म्हणजे बिना जाहीरनाम्याची निवडणुकीला हे सामोरं जात आहेत. कारण सांगायलाच काही नाही, कारण केलंच काही त्या ठिकाणी नाहीये. फक्त काय केलंय? या शहराला वेठीस धरण्याचं काम केलंय. धक्कादायक बाब आहे. कुठंतरी ह्याचा विचार निश्चितपणे झाला पाहिजे. नगरपालिकेचे 2 कर्मचाऱ्यांनी जे काय आहे आत्महत्या केली आहे. ह्यांच्या दबावापोटी, ह्यांचं जे काही वेठीस धरण्याचं जे काही राजकारण आहे, 2 कर्मचाऱ्यांनी जबाबदारीनं सांगतो आत्महत्या केली. 4 लोक जे काही आहे नोकरीचा राजीनामा देऊन निघून गेले. आमदार साहेब, हे पाप आपण कुठं फेडणार आहेत? पण निश्चितपणानं ही जनता येणाऱ्या 27 तारखेला त्या ठिकाणी आपल्याला आपली जागा ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. जी मस्ती, जो तोऱ्या जो आहे तो उतरवल्याशिवाय निश्चितपणानं त्या ठिकाणी राहणार नाही, असा विश्वास मला त्या ठिकाणी वाटतो. अवघे 3 दिवस राहिलेत. शेवटी एवढीच विनंती करणारे भाऊंना आपल्याला ऐकायचंय. 3 दिवस फक्त ह्या उमेदवारांना आपण सांभाळा. पुढचे 5 वर्ष जे काही आहे आपल्याला सांभाळण्याची जबाबदारी सक्षम असे हे सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासहित सगळे नगरसेवक करतील, अशा पद्धतीचा विश्वास तुम्हाला देतो. अजून एक गोष्ट, साखळी आहे, प्रभाग आहे. एका प्रभागामध्ये जे काही आहे 2 नगरसेवक आणि अध्यक्ष असे 3 मतदान एका मतदाराला करायचंय. फक्त एकच प्रभाग असं आहे की तिथं 4 मतदान आपल्याला करायचे. ही साखळी बांधवांनो, माझी विनंती आहे, ही तुटू देऊ नका. साखळी ही महत्वाची आहे. कारण तिकडं जे काय आहे सगळं संभ्यारंभ्याने चालू आहे. कोणतीची बुड्डी घोडी लाल लगाम आणलंय ना आता, अजून कोणती आघाडी, ह्यांचं त्यांचं सगळं मिळून चालू आहे. ते म्हणतात की काय, की बाबा तुमचा आला काय ना आमचा आला काय, चलू द्या, पण त्या बाबाचा येऊ देऊ नका. कशाची भीती आहे? अमरसिंह पंडितचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरपालिका ताब्यात जाऊ नये, भीती ही आहे. आणि कशाची भीती आहे? कशामुळे? एकदा जर का भैया साहेबाच्या हातात ही नगरपालिका जर आली आणि त्यांनी 5 वर्ष एक हाती सत्ता त्यांना भेटली, तर शहरामध्ये शहराचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदलून जाईल.
जे आहे आपलं जे काही सगळं पितळ उघडं पडन आणि जे काही आहे शहरामध्ये मोठे कामं होतील आणि मग आपल्याला लोक फिरू सुद्धा देणार नाही, ही भीती ह्या लोकांना आहे. त्यामुळं माझी हात जोडून सर्वांना नम्र अशी विनंती आहे, सर्वांनी त्या ठिकाणी कुठली साखळी तुटू न देता येणाऱ्या 27 तारखेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मनोहर भाऊ आणि 1919 जे काही घड्याळाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या समोरील बटन दाबून आपण यांना एकदा काम करण्याची संधी द्यावी. कारण दोन्ही गटाचं दोन्ही पॅनल बाकीचं आपण पाहिलंय, ह्यांची कारकीर्द आपण पाहिली, ह्यांची कार्यपद्धती आपण पाहिली. एकदा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला भैयासाहेबांच्या हातात ही नगरपालिका द्या. आपल्याला त्या ठिकाणी आपल्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेईल असा विश्वास एक तरुण कार्यकर्ता या नात्याने सर्व उपस्थित मतदार मायबाप जनतेला या ठिकाणी देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी पुन्हा